गलबाशी माणसं गावात होती त्यावेळेला या 4 महिन्यामध्ये ती जमायची, ऐकायची आणि जगायची. तशी काळ बदलला, माणसाचे व्याप वाढले, माणूस पुढं पुढं सरकत राहिला. मग संतांनी विचार केला की याच्यासाठी आता काय व्यवस्था करावी, हा चांगुलपणाकडे कसा जाईल, हा जीवन चांगल्या पद्धतीनं कधी जगेल. मग संतांनी व्यवस्था केली, हा सप्ताहात तरी 7 दिवस तरी एकत्र येईल, सगळं विसरून. माझ्या वारकरी संप्रदायानं महिन्यातनं 2 एकादशी आणि हा सप्ताहाचं प्रयोजन यासाठी केलं की सामुदायिक साधना व्हावी. माझी ये जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावय असं. म्हणजे माझ्या विचाराची, चांगल्या विचाराची, संपन्न विचाराची, समृद्ध विचाराची माणसं 7 दिवस एकत्र यावीत. आणि या 7 दिवसामध्ये त्यांनी अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करावा. सप्ताह असं म्हटलं. याच्यामध्ये पारायण असं, सकाळी पारायण या शब्दाचा अर्थ असा आहे की पार अधिक आयन म्हणजे ब्रह्मांडाच्या, आयन म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्मांडाच्या पलीकडे जाण्याची क्षमता, ताकद, सामर्थ्य ज्या शब्दांच्या मध्ये आहे त्या शब्दांचं चिंतन करावं. निदान त्याच्यावरून एकदा डोळे तरी फिरवावेत. म्हणून सप्ताहाचं आयोजन केलं. म्हणजे 358 दिवस तुला जे करायचं ते कर, तुला ज्या लांड्या लबाड्या उचापात्या करायचे ते कर, पण निदान या 7 दिवसामध्ये तरी तू इथं ये, पवित्र होण्यासाठी ये. ही 7 दिवसाची सप्ताहाची गंगा यासाठी आहे की तुला दिव्यत्वाकडे घेऊन जाणारी आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ की जो ग्रंथ माऊलींनी लिहिला, ज्याला माऊलींच्या हृदयाचा स्पर्श आहे, ज्याला माऊलींच्या ओठांचा स्पर्श आहे, अशा दिव्य ग्रंथावरून डोळे तरी फिरव एकदा. म्हणून या 7 दिवसामध्ये हा सप्ताह तू साजरा कर, थँक्यू म्हणण्यासाठी. ज्यानं जन्माला घातलं त्याला थँक्यू म्हणण्यासाठी सप्ताहाचं प्रयोजन आहे. जो रात्री झोपवतो, सकाळी उठवतो, जो खाल्लेलं अन्न पचवतो, पचवलेल्या अन्नाचं रक्त करतो, केलेल्या रक्ताचं रक्ताभिसरण करतो, सूर्य चंद्र तारे अधांतरी ठेवतो, आंब्याच्या फळामध्ये रस भरतो, डाळिंबीच्या दाण्यामध्ये दाणे भरतो, हे सगळं कोण करतो? साधं कॉन्व्हेंट मधलं पहिलीतलं लेकरू वर्गात असताना मित्राकडून एखादी पेन्सिल घेतली तर ते परत देताना त्याला थँक्यू असं म्हणतं, धन्यवाद. छोट्याशा पेन्सिलसाठी ते धन्यवाद म्हणतो. मग जे आम्हाला रात्री झोपवतं, सकाळी उठवतं, रात्री शिणलेलो असतो आम्ही, रात्री आमची स्मृती काढून घेतं, रात्री उत्साह संपलेला असतो, सकाळी डोळे उघडल्याबरोबर आम्हाला कोण देतं परत, आमची स्मृती आम्हाला कोण परत देतं, रात्री हरवून गेलेली ऊर्जा आम्हाला कोण परत देतं? तो जो कोणी असेल त्याची एकदा तरी कर, प्रार्थना कर, त्याला एकदा तरी कृतज्ञतेनं म्हण, तू थँक्यू म्हण. आणि ते थँक्यू म्हणण्यासाठी संतांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तिकडे घेऊन जाण्याची व्यवस्था केली, ती पारायणातून केली. मग पारायण सुरू झाल्यानंतर मी जी ओवी आत्ता आपल्याशी बोललो आहे त्या ओवी, तू संसार श्रांतांची सावली असं म्हटलं. आम्ही सगळे थकले भागलेले जीव आहोत संसारामध्ये. परमार्थामध्ये संसार श्रांत याला आणखीन एक अर्थ सांगितला की जन्ममरणाच्या फेऱ्यामधून 84 लाख वेळेला घेऊन थकून भागून जगलो, जन्माला आलो, जगलो, मेलो, इतक्या वेळेला जन्माला आलो, इतक्या वेळेला शरीराची धारणा केली, इतक्या वेळेला मरलो, इतक्या यात्रा केल्या, 84 लाख यात्रा केल्या अनेक शरीराच्या माध्यमातून. आणि थकून 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 काहीतरी थोडं पुण्य कमावलं म्हणून माणसाच्या जन्माला आलो. आणि या थकल्यानंतर मग शोध घेऊ लागलो की हा शीन, हा भाग, हा संपवायचा कसा, जायचं कुणाकडं? संसार श्रांताची सावली असं म्हणतात. म्हणजे गुरुदेवांना माऊली असं म्हणतात की तुम्ही कोण आहात? आमच्यासारख्या थकल्या भागल्या जीवांची सावली आहात. संसारामध्ये कोणता थकवा असतो? म्हणजे संसार सुखी करायचा असला तर त्या संसाराला सुखी करेल. संसार सुखाचा कोणाचा असतो? त्याची 6 सूत्र विदुरांनी सांगितली.
आम्ही संसाराचं चिंतन करत असताना आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा की आम्ही सुखी आहोत का? ही 6 सूत्र आमच्या संसारामध्ये आहेत